आपण पाहत आहात BCCN न्यूज। आर्थिक विकास महामंडळासाठी लोककलावंत उतरले रस्त्यावर। जिल्ह्यातील लोककलावंतांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा। लोककलावंतांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे। सर्व क्षेत्रातील कलावंतांच्या न्याय व हक्काच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज 27 जानेवारीला राष्ट्रीय लोककलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समितीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश आंदोलन करण्यात आले। मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष संदीप कुमार बोरकर यांनी दिला आहे। राष्ट्रीय लोककलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य या राज्यव्यापी संघर्ष समितीचं उभ्या महाराष्ट्रामध्ये कलावंतांसाठी एक व्यासपीठ निर्माण व्हावं। लोककलावंतांसाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी। प्रत्येक पुढारी कलावंताचं आधार घेऊन निवडून येतो, परंतु ज्यावेळेस तो निवडून येतो त्यावेळेस तो कलावंतांना कुठेतरी विसरतो। आज 100ची निवड प्रत्येक जिल्ह्याला आहे, ही चुकीचं धोरण आहे। या ठिकाणी किती कलावंत आहेत, किती उपेक्षित आहेत, या सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार यांनी गावागावात येऊन पाहिलं पाहिजेत। मुख्यमंत्री साहेबांनी गावागावात येऊन पाहिलं पाहिजेत। कुठेतरी कलावंताची नोंद नाही। कलावंताची नोंद ही शासन दरबारी होऊन त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं व्यासपीठ हे निर्माण करून देणं गरजेचं आहे। आमचे कलावंत किती अपघातात वारतात, कीर्तन सेवा देताना किती कीर्तनकार गेले, किती कलावंत गेले, परंतु त्या कलावंताला शासनाने कोणतीही मदत केली नाही। त्या कलावंतांना 10 लाखाचा विमाही त्या ठिकाणी झाला पाहिजेत। आणि कलावंताची जिल्ह्याला 100ची निवडची चुकीची आहे, त्या कारणामुळे त्या ठिकाणी 2000 कलावंताची निवड झाली पाहिजे। आणि येत्या 3 तारखेला परत पंचायत समिती मेकर या ठिकाणी हेच विषय घेऊन आमरण बेमुदत आमरण उपोषण या ठिकाणी संघर्ष समितीच्या माध्यमातून होत आहे। हे शासनानं हे निदर्शनित करण्यात यावं।